जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना करून मी आज जे सांगतो ते सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी सांगत आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत. त्यामध्ये महार, मांग, चांभार, होलार, साळी, माळी, कोळी, वडार, लमाण, गोंधळी, फाशेपारधी, पारधी, डवरी आणि अशा अनेक म्हणजे धनगर, सनगर, हटकर, वडार अशा अनेक असंख्य जाती म्हणजे त्याच्यामध्ये मराठा, ब्राह्मण, जोशी, कुडमुड जोशी, जैन अशा अनेक जातींचा हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. असे असताना फक्त बोटावर मोजण्या इतपत लोकांनीच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विधानसभेमध्ये ठराविक लोकांची मक्तेदारी झालेली आहे. त्यासाठी आता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जत विधानसभा मतदारसंघाचे बहुजन सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असा महाराष्ट्र बनवण्याचा काम ह्या सर्व जातींनी एकत्रित येऊन करायचे आहे. लोकांनी गैरसमज पसरवलेला आहे. त्याच्यामध्ये षडयंत्र काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या गटांनी आणि ह्या पक्षांनी भारतीय जनता पार्टीबद्दल गैरसमज पसरवणे, लोकांच्यामध्ये विभिन्नता तयार करणे. त्यासाठी आम्ही पूर्ण आत्ता लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनापासून सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रभर फिरणार आहे. तरी अशा असताना आता आपण एक काम करायचं आहे. महार, मांग अशा असंख्य जे जाती आहेत, आदिवासी आहेत, त्यांनी फक्त निळा झेंडा हातातून आता बाजूला काढायचा आहे. आणि ह्या समाजाने म्हणजे त्याच्यामध्ये दलित असोत, ओबीसी असोत, मायनर ओबीसी असोत किंवा अशा भटक्या जाती असोत, ह्यांनी निळा झेंडाचं जे काम करत आहे ते जरा साईडला करा. झेंडा हा चालतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जो पक्ष चालतो त्या पक्षाच्या नेत्यांची एक स्थानिक स्वराज्य संस्था दाखवा, बँका दाखवा, दूध संघ दाखवा. ज्या विद्यार्थ्यांच्यावर एवढा भयानक अन्याय होत असताना एखाद्या असं की शिक्षण संस्था नाही, बँका नाहीत, त्यामुळे जे अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही त्यांना साधं बँकेत कर्ज उपलब्ध होत नाही. नॅशनलाइज बँका ठराविक लोकांनाच कर्ज देतात. त्यांची कर्ज जरी बघितलं तर अनेक आहेत. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँका आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ही संचालकांची बँक आहे. या बँकेमध्ये फक्त शिफारशीवर कर्ज दिले जातात. शेतकऱ्यांना लुटलं जातं. शेतकऱ्यांना आवाच्या सव्वा कर्ज ला व्याज लावलं जातं. त्या कर्जाच्या रूपात त्यांच्या शेती बळकवली जाते, त्यांची मालमत्ता बळकवली जाते. त्यांच्या येणाऱ्या पिकावरती सोसायटीच्या मार्फत पैसे दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी देखील कर्जाच्या खाईमध्ये दुःखाची यातना सहन करत आहे. काही शेतकरी फाशी लावून घेत आहेत, आत्महत्या करत आहेत. हे जर रोखायचं असेल तर आत्ता जे महाराष्ट्रामध्ये धर्मादायीचे हॉस्पिटल आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमध्ये जे हॉस्पिटल आहेत ह्याच्यामध्ये करोडोचे भ्रष्टाचार होत आहेत, ह्या लोकांच्यावरती अन्याय होत आहेत. तर ह्या सर्व हॉस्पिटलांच्या वरती देखील नियंत्रण ठेवण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ समित्या नेमाव्यात. त्या हॉस्पिटलचे जे सिव्हिल सर्जन असोत किंवा सांगली मिरज कुपड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी ह्यांचे लागेबंदे ह्या खाजगी हॉस्पिटलला असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी आता विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरू होत आहेत. हे ॲडमिशन म्हणजे कॉलेज हे प्रस्थापितांची कॉलेज आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही. त्या जरी विद्यार्थी हा मेरिटमध्ये असला तरी तो डोनेशन न देऊ शकत असल्यामुळे त्यांना त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. ह्यासाठी आत्ता जे स्वतः दलितांना नेते समजणारे आहेत किंवा निळा झेंडा घेऊन कोणाच्या तरी सांगण्यावरून उठून मोर्चे आंदोलन करतात ते बंद करा. आणि आता जे आंदोलन मोर्चे करायचे आहेत, आता विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरू होत आहेत, त्या ॲडमिशनच्या साठी तुम्ही आंदोलन मोर्चे करा. विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन मिळवून द्या. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना
काहीतरी कागदपत्र अपुरे आहेत असे काहीतरी दिशाभूल करून जे त्यांना म्हणजे पैसे उकळण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर उपचार होत नाहीत त्यांच्यासाठी आंदोलन मोर्चे करा, हे केलं तर तुम्हाला महान काम केलं म्हणण्यासारखे. या झेंड्याचा वापर आणि तुम्ही एक महत्त्वाचं सांगतो, या दलित समाजाला स्वतंत्र नेता म्हणून घेताय, आणि लाज वाटली पाहिजे. तुम्ही कधीही असल्या गोष्टीसाठी आंदोलन मोर्चे करत नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ चप्पल पडलं पोटमोर्चा आंदोलन काढ, बाबासाहेबांच्या मूर्तीजवळ एखाद्या पोटमोर्चे काढ, हे चांगलं आहे. पण ह्या गोष्टी करत असताना देखील आपल्या लोकांच्या शिक्षण संस्था होणं गरजेचं आहे, सगळ्या संस्था होणं, कोऑपरेटिव्ह संस्था होणं तर आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य वाढले पाहिजेत, पंचायत समिती सदस्य वाढले पाहिजेत, मार्केट कमिटीत आपले संचालक केले पाहिजे. हे प्रस्थापितांचेच सर्वांचे हे आहे. सांगली जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे की जयंत पाटलाच्या हातातून संस्था गेल्या की ते पतंगराव कदमांच्या हातात जातात, पतंगराव कदमांच्या खानदानच्या हातातून गेल्या की जयंत पाटलांच्या हातात जातात. असं महाराष्ट्रामध्ये ठराविक लोकांचीच एक म्हणजे असं मक्तेदारी झालेली आहे. ती जर मोडीत काढायची असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे एकदम कर्तबगार असे नेतृत्वाचे समोर येत आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना काय टार्गेट केलं जातं, ह्या गोष्टी जर मोडून काढायच्या असतील तर सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि माझी मागणी आता अशी आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती केलेली आहे, बरेच वेळेला पत्रव्यवहार केलेले आहेत. मला आता विधान परिषदेवरती संधी मिळणं गरजेचं आहे, महामंडळावर संधी मिळणं गरजेचं आहे. आज काय मी होलार समाजाचा जरी असलो तरी कुठेही अशी संधी मिळत नाही, तरी मी भारतीय जनता पार्टीचे